तुझ्या 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 रूपाचं चांदन. अमावास्या गेली नि पौर्णिमा उजळली, माझ्या काळजाचा तुकडा यो. मोरे साहेब मी पाया पडते तुमच्या. तुम्हाला हवं ते करायला तयार आहे मी, पण दत्ता साहेबांना सोडून द्यावं, त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊ द्या. त्यांची प्रकृती खूप खचली आहे. त्या दत्तासाठी एवढी तडफड 1% जर का माझ्यासाठी केली असतीस तर आज तू बी खुश असतीस आणि मी बी. अरे यम यम, अरे तू रक्षक आहेस ना वा. विचारीला काय काय नाही केलं हिच्यासाठी. हिच्यासाठी लगीन करायचं म्हणून मंडप टाकला, गाव गोळा केलं, पण हिने पळ काढला. हिच्यामुळं माझी. अरे यम यम, आपण समजा नंतर मिटू की आताच्या घडीला ही गाडी इस्पितळात जाऊ दे, नाहीतर दत्ता भाऊंचा जीव जाईल. तो नाही मरत इतक्या लवकर, अजून मोकार टाइम आहे त्याला ढगात जायला. काय नको बरोबर का नाही? मोरे साहेब थोडी तरी दया दाखवा. माया आता तुझ्यावर कधीपासून दावली, पण तू झिड करून लावतीस. अग ग ग ग ग, दत्तासाठी एवढं पाणी न ग ग न ग वाया घालूस. पण एक सांगतो आणि एकदाच सांगतो, मोरे साहेब दत्ता साहेबांचा जीव. सांगितलं नव नाही मारणार त्यो, कारण त्याची चिता यो यम यम पेटवणार. समजा ठरल्यागत होणार. आताच बघ की तिथं इष्टाच्या अंगात फिरलं आणि आपण हजार टायमिंग टायमिंग म्हणतात याला. अरे देवा, जाऊ दे की दत्ता भाऊंना. देव म्या नाही, त्यो हाय. म्या यम यम मोरे, यू नो आय नो मोरे. ए भिकू, जा त्यासनी बाहेर काढ. आता आपण समद्यांनी फिल्म बघायची. दत्ता कसा तडफडत मरतोय ते लाईव्ह टेलिकास्ट. जा की भिकू, आणा त्याला बाहेर. या दत्ताच्या अंगात लय मानसरबी आहे ना व. त्यानं माझ्यावर हात टाकला होता, या मोरेवर. आता हिथच याची कन्नी कापतो. मग नको तू आणि मी जाऊ जंगलात. जंगलामध्ये मोरेचा बंगला. अरे दत्ता तुझ्या. जीव घ्यायचा असेल तर माझा घ्या, पण दत्ता साहेबांना जाऊ द्या. तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे मी. अय्यो, डायरेक्ट कायचा छेदच केला. या खांगऱ्या दत्तावर एवढं प्रेम. खायला भिकू, आज पातूर राजकुमाराचा जीव पोपटात असतो या असं ऐकलं होतं, पण पहिल्यांदा पाहतोय या पोपटाचा जीव राजकुमारात आहे. फेब्रुवारी संपला तरी बी पिरमाचे वारे संपायचं काही थांबना. आता याच गोष्टीवर आपली नकू आपल्याला डान्स करून दाखवणार. टाळ्या. करते मी, पण दत्ता साहेबांना जाऊ दे. अगं एक नक्षे. दादा एक करू द्या मला. याच्यानं जर दत्ता साहेबांचा जीव वाचणार असेल तर हे पण करायला तयार आहे मी. ए भिकू, बोला साहेब. आपल्या हिरोईनचा चाळ कुठं आहे? ठेवलेत की गाडीत. हा ऐकलं का? वय मग जा की, तुझा टाइम सुरू. चल हो जा सुरू. चल 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 चल. चल लवकर चल.
अगं ये नजरेचे बांध सोडू नकस. लय झालं गुटुरगू. चल चाळ बांधायला घे. चाळ बांधायला मदत करता ग. अगं नक्षे तू चुप. कोंबड्याच्या कुराड्यागत कर 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 काय करायलायस? नक्षेला मदत म्या नाही करणार तर आणखीन कोण करणार? उडाल उडाल मन कापसावानी उडाल 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 मन कापसावा. आहे करंट एकदम चांबड एकदम मऊ आहे. उडाल उडाल. उडाल उडाल मन कापसावानी उडाल. धडाडलं धडाडलं काळीज माझं धडाडलं मन कापसावानी उडाल. नक्षत्र दत्तासाहेबांना न्यायला हवं. ए बिकू या इकडे. सोडणार नाही म्या. अरे चाल तुला घाबरत नाही म्या. दत्ता म्हणून गाडी टाकूया. ए चल लवकर. शंकर गाठ माझ्याशी आहे. गाडी का नाही आली अजून? कोणी मागवली होती? मॅच मागवली होती. अरे मग फोन करके त्यासनी आणि कुठवर आले विचार लवकर गाडी. तुम्ही शांत व्हा. परत एकदा फोन लावतेस नाही. इथं दत्ताचा जीव एकटीच लागलाय आणि कोणाला काय पडलेलीच नाहीये. तुम्ही काळजी करू नका. येईल गाडी. कुठेतरी रस्त्यात अडकली असेल. नक्षे जरा दमान. हो दादा काळजी करू नका. मला फक्त रस्ता दाखवा. हा हो आता कुठं? हे बघ डाव्या इथं इथं डाव्या अंगाला. हा हा आता उजव्या अंगाला घे. हा अगे काय झालं नक्षी? अहो दादा माझा सगळा रंग. होय की हे तर माझ्या ध्यानात आलं नाही. आता तिकडे समजा लोक असतील त्यांच्या समोर असं तू. त्याचं बघू काय करायचं ते. आधी दत्ता साहेबांना हॉस्पिटलमध्ये नेणं जास्त महत्वाचं आहे. चला होय, चल लवकर. गाडी का नाही आली अजून? हा? अरे अविनाश गाडी का नाही आली अजून? आई साहेब फोन लागणं झालाय त्यांचा. अरे त्यासने पत्ता दिला होतास का तू? वय सांगितलं होतं. फोन कर त्यासने. लावतेस नाही बाबा. ताईसाहेब तुमचा दत्ता जिथं पाहिजे तिकडं पोचला असल. त्यो काय परतत नाही आता. आईसाहेब हो किती तो आटापिटा दत्ता भाऊसाठी. एवाना कवटी फुटली बी असेल त्याची. हवा हवा गाडी आली. अरे गाडी कोण चालवलंय? नक्षत्र नक्षत्र. हे अविनाश डॉक्टरने बोलून आणलं लवकर. जा जा. शंकर्या ते रंगाचं बघ अविनाश यांना डॉक्टरने सांभाळतो. बोलून आणलं लवकर.
अरे गाडी तुम्ही कशा पायी आणली? त्यांचे लोक कुठे आहेत? ताईसाहेब घात झाला होता. हा? दत्ताभाऊन जीवे मारण्याचा डाव होता. काय सांगायला अरे माझ्या दत्ताला काही झालं नाही ना? दत्ताभाऊ सुखरूप आहे. नका काळजी करू. सुखरूप आहे दत्ताभाऊ. अरे पोरं, अरे अविनाश, लवकर या. लवकर काय झालं ए, दत्ता डॉक्टर बघा ना. लवकर लवकर. हळू हळू दमन दमन अरे दमाने घे बाबा. दमन अवकाश हा वो काय हो? दमन 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 सावकाश. दमन सावकाश घ्या. सावकाश घ्या, सावकाश. दमन दत्ता चला चला. नक्षत्रा काय झालं ताई? पदरानं तोंड लपवून का आलीस ग? हो ते खूप जास्त धूळ आहे ना म्हणून. माझ्याशी शांतपणा करायचा नाही. काय करत होतीस? अहो ताई, ही येळ आहे का हे सगळं विचारायची? आपण नंतर बोलू ना, आधी आत तर जाऊ. तू जाऊन इलाज करणार आहेस वय दत्ता भाऊवर? नाही पण नाही नव. मग मी आज जे विचारतोय ते खरं खरं सांगायचं. पदरानं तोंड लपवून का आली होतीस? अहो ताई, खरंच धुळीमुळे लपवलं मी. इथं दत्ता भाऊचा जीव चाललाय, समजे त्याला वाचवायचा प्रयत्न करतायत आणि तू इथं गाडी माग लपून काय करत होतीस ग? ह्यो आतला खरा रंग लपवायचा प्रयत्न तर चालला नव्हता ना? ताई, आपण यावर नंतर चर्चा करू. आधी आज जाऊन बघू. दत्ता साहेबांचा जीव जास्त महत्वाचा. तू किती बी लपवायचा प्रयत्न कर, नाही तुझं वातावरण टाईट केलं तर नावाची कला नाही म्या. दत्ता दमन 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 दत्ता हे दत्ता 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 अहो काय झालं माझ्या दत्ता? दत्ता तुम्ही काळजी करू नका, काय होणार नाही दत्ताला. चला 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 चला. आधी भाई रंगाचं काय केलंस? त्याचं वय शंकर शंकर, हा अरे तुम्ही कशा पायी गाडी चालवत आहे? ती माणसं कुठे आहेत? ताईसाहेब घात झाला होता. म्हणजे दत्ताभाऊन जीवे मारण्याचा डाव होता. काय काय सांगायलेस? अरे पण नका काळजी दत्ता करू. ठीक आहे ना? हो? अरे दत्ताला काही झालं नाही ना? सुखरूप आहे. अरे दत्ता दत्ता हे दत्ता अरे दत्ता उठ. अविनाश दमन दमन सावकाश. जरा जरा व्यवस्थित. सावकाश सावकाश डॉक्टर दत्ताभाऊ दत्ता सावकाश. दत्ता हा बघ, काय होणार नाही. नक्षत्रा दत्तगुरु कायम पाठीशी आहेत दादा, म्हणून निभावून गेला. ते तर झालंच, पण नक्षे मगाशी ताईसाहेबांनी विचारलं ना, तेव्हा मी तेवढ्या पुरतं सांगितलं दत्ताभाऊंना जीवे मारण्याचा डाव होता म्हणून. मग कसं आणखी खोलात जाऊन विचारलं तर काय सांगायचं? कुणाला काय सांगायचंय रे शंकर्या? नक्षला सांगत होतो की गावातली लोक विचारतील तर काय. उगा रिकाम्या फैरी झाडू नगस. तुम्हा दोघांची काहीतरी चांगलीच खुसफुस चालू होती र. गपगुमान सांग, काय बोलत होता तुम्ही दोघं? अहो गलाताई, तसं काही नाही, खरंच काही तसं नाहीये. म्हणजे माझ्या संग हुशारी करायची नाही, नाहीतर नाहीतर काय ऐकायचं होतं तुम्हाला? हा बोला.
बंदूक कशा पायी काढलीस तू? हा तुम्हाला काहीतरी ऐकायचं होतं ना? बोला, कुठून सुरू करू? शंकर्या, तुला तर मी नंतरच बघतो र. ट्याव ट्याव करायले उभी आज जा, मी आलो. ए नक्षे, तुझं लई कौतुक वाटतं ग. मागचा पुढचा विचार न करता तू गाडीत. दादा दादा हे समजा मी दत्तासाहेबांसाठी केलं आणि आईने मला अडचणींना सामोरं कसं जायचं हे शिकवलं. माणूस म्हणून तिनंच मला घडवले. लिहायला, वाचायला, लोकांची मदत करायला बी तिनंच शिकवली. दत्तासाहेब तर आपल्या जवळचे आहेत. त्यांना वाचवण्यासाठी उद्या कुणी मला रणगाडा जरी चालवायला दिला असता तर तो पण चालवला असता मी. दत्ताभाऊंसाठी स्वतःचा जीव देशील, इतकं प्रेम करतेस त्यांच्यावर, हो ना? पण नक्षे, एका गोष्टीचं वाईट वाटतंय. तुला जे पाहिजे ते दत्ताभाऊंकडून कधीच भेटणार नाही, आणि आशा बी ठेवू नकोस. दादा हो, आशा अपेक्षा ठेवून केलेलं प्रेम प्रेम नसतो, तो स्वार्थ असतो. आणि प्रेम स्वार्थासाठी नाही, दुसऱ्यासाठी करायचं असतो. आणि बाकी सगळं बघायला दत्तगुरु आहेतच की. डॉक्टर साहेब, आमचा दत्ता बरा होईल ना? बरे होतील ते, आमचे प्रयत्न सुरू आहेतच. ह्याचा इथं इलाज होईल ना व? शहरात हलवायला लागेल. शहरात हलवायची गरज वाटत नाही. इंजेक्शन दिलं आहे, बरे होतील ते. दर 1 तासानंतर औषधं देतात. आपण सगळ्यांनी बाहेर जाऊया का? पेशंटला डिस्टर्ब नको. चला. ताईसाहेब प्लीज. दत्ताला शुद्धीवर यायला अजून किती वेळ लागलो? ताईसाहेब, खरं तर मी तुम्हाला आता काहीच सांगू शकत नाही. कदाचित 1 दिवस, 2 दिवस किंवा त्याच्यापेक्षाही जास्त. तुम्ही तर म्हणले ना आता लगेच लवकर बरा होईल म्हणून. डॉक्टर, जर जास्तीचे पैसे उकळण्याकरता तुम्ही हे करत असाल ना? हे बघा, मी तुमची सगळ्यांची काळजी समजू शकतो, पण त्यांच्या अंगात जे विष भिनलं आहे ते एका रानटी झाडापासून बनलं आहे, आणि ते विष खूप जहाल होतं. आणि असं विष जेव्हा माणसाच्या शरीरात मिसळतं तेव्हा रक्ताच्या गाठी निर्माण होतात, आणि त्याचं प्रमाण जास्त असेल तर माणूस दगावण्याची शक्यता जास्त असते. पण डोंट वरी, त्यांच्या शरीरामध्ये विषाचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे ते तसे आउट ऑफ डेंजर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही त्यांना इथे वेळेवर घेऊन आलात. थोडा उशीर झाला असता तर कदाचित ते. डॉक्टर साहेब, असं काहीतरी बोलू नका हो. तुम्हाला जे काही उपचार करायचे असतील ना ते समधे करा. आमच्या दत्ताला तेवढं वाचवा. हे बघा ताईसाहेब, तुम्ही काळजी करू नका, आमचे उपचार चालूच आहेत. नक्षत्रा, तुझं ऐकायला हवं होतं आम्ही. आमचं चूक. आता जे काही वाचणार ते फक्त तुझ्यामुळे. आज दत्ताच्या जीवावर तुझी मोहर लागले हे मात्र निश्चित. तुझे हे उपकार आम्ही जलंबर नाही विसरणार. हाय सर, हो असं नका बोलू. या फक्त माझं कर्तव्य पार पाडलं, कारण आज मी जी काही बी आहे ती दत्तासाहेबांमुळे आहे.
त्यांचा जीव वाचवल्यावर डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं झालं होतं मला. आईसाहेब तुम्ही बस ऐकले या आईसाहेब अहो नका हो काळजी करू. डॉक्टर म्हणलेत ना दत्तासाहेब बरे होतील म्हणून. हा म्हणलेत ना आईसाहेब. अहो दत्तगुरु आहेत आपल्या पाठीशी आणि ते दत्तासाहेबांना काही होऊ देतील असं वाटतं होय तुम्हाला? पण ज्याने कोणी षडयंत्र रचले ना त्याला त्याच्या कर्माची फळं भोगायला लावणार होता. असं सहजासहजी नाही सोडायचं त्याला. हे जे कोणी केलं असेल त्याला आपण शिक्षा करण्याआधी देवच शिक्षा करेल. तुम्ही काळजी नका करू. बाबू काय तो अभिनय चालू आहे दोघींचा.